राज्यामधील 23 नगर परिषदा, नगरपंचायती आणि 143 सदस्य पदांसाठी मतदान सुरू. प्रशासनाकडून जय्यत तयारी. उद्या राज्यातील 288 नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल. अमरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार. शिवसेना शिंदे गटानं हे सर्व बोगस मतदार आणले. भाजप आणि काँग्रेसचा आरोप. एका पुढाऱ्याच्या मंगल कार्यालयामध्ये एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्या. अमरनाथमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप. छेडछाड करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाल्याचा दावा. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. कल्याण डोंबिवली महापालिका भाजपच्या हाती द्या. 15 जानेवारीला कमळाला मतदान करा. रवींद्र चव्हाण यांचं विधान. केडीएमसीमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत. राज ठाकरेंचा आजपासून मिशन मुंबई. पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईमध्ये राज ठाकरेंचा दौरा. निवडणुकांआधी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न. रिक्षावाला जसा वाट पाहतो तसा वाटही लावतो. कोपरगावातील सभेतून उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता. दोन्ही पक्षांकडून चाचपणी सुरू. उधळासोबत जुळवून घेत भाजपला शह देण्याची शरद पवार यांची रणनीती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे. माणिकराव कोकाटेंवर चर्चा झाल्याची माहिती. कोकाटेंच्या जागी मंत्रिपदी कुणाची वर्णी यावर चर्चा. नाशिक सदनिका गैरव्यवहार प्रकरणात हायकोर्टाचा माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा. शिक्षेला तात्पुरती स्थगिती. कोकाटे दोषमुक्त नाहीत. आमदारकीचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात. 24 तासांना उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आरोपी रवींद्र तारूला न्यायालयीन कोठडी. जामीन अर्जावर 22 डिसेंबरला सुनावणी.